अभिषेक मिश्रा आणि दीपेश कदम MVP हंटर्स. गोलंदाज प्रशांत. अभिषेक मिश्रा पहिला रनसाठी तोडला चेंडू आणि तो चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर 4 रन. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. त्या पॉवर प्लेचा फायदा MVP हंटर्स किती घेत आहे आपण बघूयात. निर्धाव चेंडू. फलंदाजी मार्कवर दीपेश कदम. गोलंदाज प्रशांत. ऐरोली एव्हेंजर्स. व्हाईट बॉलचा इशारा आणि एक एक्स्ट्रा धाव. सात रन झालेले आहेत. MVP हंटर्स. अभिषेक मिश्रा जोरदार तोडवलेला चेंडू. खेळाडू तिथं उपलब्ध आहे आणि धावून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर समाप्त झालेली पहिली ओव्हर. एक बाकी आहे. तो काय बोलतो. ओके, एक बॉल बाकी आहे. आणि अतिशय उत्कृष्ट 6 रनसाठी टोलवलं. पुढील बॉलर सोळुंके साहेब. मगरे साहेब जिथे पण असेल त्यांनी स्टेजवर पवन यायचं. बॉलकडे लक्ष ठेवावे, स्टेजकडे नका बघू. मगरे साहेब तुर्वे MIDC कृपया आपण मंचावर या. एका षटकात 15 धाव. अतिशय चांगली सुरुवात केली MVP हंटर्स. दिनकर सोडुंगे गोलंदाजी मार्कवर. समोर दीपेश कदम. डावखुरा गोलंदाज दिनकर सोडुंके अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी करतायत.
हो, सुंदर अशी गोलंदाजी दिनकर सोलंकी यांची. ऐरोली अवेंजर्स. हो, छान. दोन षटकांचा आणि कॅच, हातातला कॅच गमावलेला आहे. आणि या दोन षटकाच्या खेळामध्ये किती 20 धावा. MVP हंटर्स यांच्या 20 धावा झालेल्या आहेत दोन षटकात. 21 रन हो चुके हैं यहाँ पर 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद में 3 विकेट। सामने की ओर हुक कर दिया है। यहाँ पे मिस फील्डिंग हुई और 1 रन एक्स्ट्रा मिल गया है। वापिस मिस फील्ड यहाँ पर। इथे बसायला पाहिजे रन बघायला ॲक्च्युली. इथे बाजूला म्हणजे दिसतंय पटकन. ठीक आहे ना, हे बसला नाही नाही लिहा मी करतो. हां काय किती रन झाले? रन किती झाले? 21 रन 29 रन हो चुके हैं यहाँ पर और ये 1 रन के साथ में 30 रन हो चुके हैं. अरे काय बराबर बोला. आपण रनचं काही म्हणू नका. आपण अरे दुसरा कोण आहे कॉमेंट्री करणारा? आवाज येत नाही आहे आणि हे बोलतच नाही आहे. आवाज गेलेला आहे. बचना
मिश्रा यहाँ पे बैट्समैन है, हुक मारना चाहते थे लेकिन मिस हुए। 1 रन ले लिया है वहाँ पे। 5 बॉल हो चुके हैं। लास्ट बॉल रोहित का। अच्छे से मारा है यहाँ पे ऑफ साइड की तरफ 4 रनों के लिए। ठीक है ना। माने सर जो कि चौथा ओवर लेके आए हैं अपना और अपने टीम का। अरे ये भांडण करतात त्यामुळे स्कोर बोलू वाटत नाही। 32 रन माने सर अपना पहला बॉल डालते हुए चौथी ओवर का। मिश्रा मारना चाहते थे लेकिन मिस हुए और अंपायर का इशारा वाइड बॉल। स्कोर 33 रन हो चुका है यहाँ पे। माने सर की पहली गेंद जो कि वाइड थी, अपना वापस रन अप करते हुए वापस मारना चाहते हैं। मिश्रा ने मार दिया है उनको 6 रनों के लिए पहले ही बॉल पे। किती झाले? 33 आणि 6 का 39 रन। 39 रन झाले। एक बॉल माने सर का। मिश्रा काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पे अपना माने सर अपनी दूसरी गेंद लेके आए हैं। मिश्रा मारना चाहते थे लेकिन पूरी तरह से मिस हुए। पहली गेंद पे छक्का खाने के बाद वापस बहुत अच्छी वापसी की है यहाँ पे माने सर ने। माने सर अपना और अपनी टीम का तीसरा बॉल लेते हुए और यहाँ पे मिश्रा ने आगे आके मारा है, पुल कर दिया है बॉल को 1 रन के लिए। इसी 1 रन के साथ स्कोर हुआ है 40 रन। 3 गेंदे 40 रन। अपनी अगली गेंद डालने के लिए माने सर तैयार है। योगेश यहाँ पे अपना सामना करेंगे और मार दिया है योगेश ने अच्छे से। और यहाँ पे बहुत ही अच्छी कैच बाउंड्री पे बहुत ही लेकिन पूरी तरह से बाउंड्री के बाहर पहुंचा नहीं सके बॉल को। की सुनो झनकार ये दुनिया। है 40 रन। लॉस ऑफ 2 विकेट के बाद 40 रन। और अभी मानकर आए यहाँ पे बैटिंग के लिए। लास्ट 2 बॉल बची है। पहले पारी की लास्ट दो गेंदें बची हुई है यहाँ पर। अरे बघू द्या मला जरा। माने सर अपना रनअप लेते हुए वापस मानकर को बॉल डालने के लिए तैयार है। मानकर ने ऑफ साइड में मार दिया है, हुक किया है। देखते हैं यहाँ पर बहुत ही अच्छी रन इन द विकेट। 2 रन ले लिए यहाँ पर, हल्के से 2 रन चुरा दिए हैं। रन कितने? 42 रन हो चुके हैं यहाँ पर। लास्ट बॉल है, इस पहले पारी का आखिरी बॉल है और 42 रन। ऑफ साइड पे मारा है
दायरे के अंदर से बॉल जाता हुआ सीमा रेखा के बाहर 4 रन। यायला रे लड़की 46 रन स्कोर हुआ है 46। MVP हंटर्स यांनी 46 रनांचं 47 रन यांना 46 रन बनवले, 47ला विन आहेत पॉवर ऐरोली अव्हेंजर्ससाठी. यानंतरचा सामना होणार आहे पॉवर स्टार 11 आणि पावणे किंग्स. यानंतरचा सामना पॉवर स्टार 11 आणि पावणे किंग दोन्ही कर्णधारांनी आपल्या स्टेजवर यायचे टॉससाठी. पॉवर स्टार 11 पावणे किंग्स. की मस्त मस्त तू आईला रे फिर से बोल जरा रितेश आणि पवन. रितेश ते बरोबर आतमध्ये आहे का पॉवर प्ले. पहिला बॉल. एक रन. डॉट बॉल.
पहिला चौकार या ठिकाणी पवन यांच्याकडून. वाह, जबरदस्त चौकार या ठिकाणी. झाले ना मित्र. 4 बॉल 9 रन. डॉट बॉल. या ओव्हरचा शेवटचा बॉल. वर उचललेला आहे चांगला. माग खेळाडू आहेत पण चौका थांबवू शकत नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऐरोली अव्हेंजर संघाची धाव संख्या झालेली आहे 14 रन. 13 रन. आणि हा उत्कृष्ट मारलेला बॉल आणि अतिशय उत्कृष्ट झेल आणि पहिली विकेट पडलेली ऐरोली अव्हेंजर संघाची. तू चीज बड़ी है मस्त. आणि बॉल मिस झालेला आहे आणि यष्टी रक्षक खुद्द कॅप्टन कडून बॉल सुटलेला आहे आणि या क्रिकेटच्या सामन्यांसाठी आपल्याला आपले हे जे क्रिकेटचे सामने होत आहेत या सामन्यासाठी आपल्याला हे ग्राउंड आणि बाकी सर्व इतर ज्या गोष्टीची अवेलेबिलिटी करून दिलेल्या आहेत असे कोपरखर्णे गावातील समाजसेवक श्री विद्यानंद पाटील साहेब इथे आलेले आहेत. मी आपले एक्झिक्युटिव्ह श्री बनसोडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या क्रिकेट सामन्यांसाठी आपले कोपरखर्ण्याचे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी कोल्ड्रिंकची व्यवस्था करून दिली.
त्यांचं मनापासून वाशी विभागाच्या वतीने मनापासून आभार आणि त्यांचं स्वागतसुद्धा मी इथं करू इच्छितो. कांबळे साहेबांना विनंती करेल की त्यांनी डॉक्टर राजू इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर यांचं बुके देऊन स्वागत करायचं आहे. या साहेब पुढे कांबळे साहेब. डॉक्टर राजू नेहमी सहकार्य, मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी पूर्ण कोल्ड्रिंकची व्यवस्था आपल्या या सामन्यांसाठी करून दिली होती. त्यांचं खूप खूप आभार. ऐरोली अवेंजर संघाची दुसरी विकेट गेलेली आहे. दुसऱ्या षटकाच्या 4 बॉल नंतर ऐरोली अवेंजर संघाची धावसंख्या आहे 26. अतिशय शानदार वातावरणात हा सामना चालू आहे. एमबीपी हंटर संघाचे कप्तान आपली व्यूह रचना करत असताना अतिशय अटीतटीचा सामना आहे. ऐरोली अवेंजर संघाला जिंकण्यासाठी 14 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. कप्तान बिराजदार साहेबांनी अतिशय क्षेत्ररक्षण उत्कृष्ट मारलेला बॉल आणि हा 4 रन. कोई ना कोई अवेंजर संघाची धावसंख्या झालेली आहे 31. घनसोली वॉरियर संघाचे कप्तान या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि पुन्हा चौकार. ऐरोली अवेंजर संघाची धावसंख्या आहे 34. सॉरी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऐरोली अवेंजर संघाची धावसंख्या आहे 2 बाद 35. हॅलो, सर्वांना विनंती आहे की ज्या पाण्याच्या बाटल्या किंवा ग्लास असतील किंवा नाश्त्याच्या प्लेट असतील त्या इतरत्र फेकू नयेत.
डस्टबिन आपण तिथं बाजूला ठेवलेले आहेत डस्टबिन, त्यामुळे इथं ग्राउंड स्टाफ पंचांना त्यांना विनंती आहे विनंती सामना तात्काळ चालू करायचा आहे. सर्वांना विनंती आहे की कचरा इतरत्र फेकू नका. उन्हाचा दाह वाढलेला आहे. पंचांना विनंती आहे सामना तात्काळ चालू करायचा आहे. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि अतिशय उत्कृष्ट मारलेला बॉल आणि 4 रन. कोई ना 2 बाद 39. अंपायरना विनंती आहे, फलंदाजांना थोडी तहान लागलेले पाणी पाठवायचं आहे का? सॉरी. तिसऱ्या षटकातील दुसरा बॉल आणि अतिशय उत्कृष्ट मारलेला बॉल आणि हा अतिशय उत्कृष्ट झेल. ऐरोली अव्हेंजर्स संघाची तिसरी विकेट गेलेली आहे. डीजे चला डीजे ऑन करा. फिल्डिंग ला इन्स्ट्रक्शन देताना MVP कॅप्टन बिराजदार साहेबांवर जबरदस्त प्रेशर क्रिएट झालेला आहे. 10 बॉलमध्ये 8 रन पाहिजे ऐरोली अव्हेंजर्स साठी. ऐरोली अव्हेंजर्स संघाचे कप्तान आणि अतिशय उत्कृष्ट मारलेला बॉल. पाहूया किती रन भेटत आहेत. आणि 1 रन आणि पुन्हा थ्रोची एक अतिरिक्त धाव भेटलेली आहे ऐरोली अव्हेंजर्स संघाला. आणि त्याचबरोबर ऐरोली अव्हेंजर्स संघाची धाव संख्या झालेली आहे 41. तिसऱ्या षटकातील 3 बॉल आणि हा कप्ताननी मारलेला बॉल आणि हा उत्कृष्ट झेल. ऐरोली अव्हेंजर्स संघाला
ऐरोली अव्हेंजर्स संघाला 8 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. पुढचा फलंदाज ताबडतोब खेळपट्टीवर यायचं आहे. आणि राहुल मोगले या टाकीने मैदानात उतरत आहेत. पाहूया मोगले काय कमाल करतायत. पाहूया पुढचा बॉल श्री मिश्रा यांचा. आणि हा अतिशय उत्कृष्ट बॉल मारले मोगले यांनी. बॉल दोन्ही फलंदाजांना भेदून पुढे चाललेला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत खेळाडू. आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण. आणि ऐरोली अव्हेंजर्स संघाची धावसंख्या झालेली आहे 43. फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ऐरोली अव्हेंजर्स संघाला. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील घेऊन येत आहेत मिश्रा. पाहूया मुगले काय करतात त्यावर. आणि अतिशय उत्कृष्ट मारलेला बॉल. आणि 1 रन तातडीनं पूर्ण केलेले आहे दुसऱ्या रनसाठी. आणि MVP हंटरचे कप्तान श्री बिरादार साहेबांनी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे या ठिकाणी. ऐरोली अव्हेंजर्स संघाची धावसंख्या झालेली आहे 44. 3 षटकानंतर 6 बॉलमध्ये फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. बघूया MVP हंटर्स काय कमाल करतायत. जिंदगी सवार बॉल हवेत परंतु खेळाडूपासून बॉल अतिशय दूर होता. 1 रन भेटलेली आहे. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 45. 2 रनांची आवश्यकता आहे 5 बॉलमध्ये. आणि श्री दीपेश गोलंदाज श्री दीपेश शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. पाहूया काय काय कमाल करतायत दीपेश. काही येऊ शकतं 5 बॉलमध्ये. आणि पुढचा बॉल. आणि हा श्री सोळुंके यांनी मारलेला चौकार. आणि अशा अर्थीने ऐरोली अव्हेंजर्स संघाचा या ठिकाणी विजय झालेला आहे.